तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बघा, 15 ऑगस्ट जवळ आले की मुलांची संचलनाची प्रॅक्टिसची तयारी चालू होते. प्रॅक्टिस घ्यावी लागते आणि मग अशा पद्धतीनं आम्ही आमच्या शाळेमध्ये मुलांच्या संचलनाची तयारी करून घेत होतो. आता हे आहे MCCची स्पेशल बॅच आणि मग अशा पद्धतीनं मुलींची तयारी करून घेत होतो. त्यांचं कुठं चुकते ते प्रत्येक मुलीला बाहेर काढून तशा पद्धतीचं मार्गदर्शन चालू होतं. आणि इथं PN सर स्वतः मैदानात उतरले होते, म्हणजेच ग्राउंडवरती आपल्या पोरांची तयारी करून घेत होते. आणि मग अशा पद्धतीनं ती सगळी तयारी चालू होती. एखादी विद्यार्थिनी चुकली की तिला बाहेर काढायचं आणि ती कुठं चुकते हे तिला प्रत्यक्ष दाखवून देऊन तिच्याकडनं ती चूक दुरुस्त करून घ्यायची. तर अशा पद्धतीने आपण 15 ऑगस्टच्या संचलनाची तयारी करून घेत होतो. बघा कसं वाटलं तुम्हाला. आणि यानंतर इकडच्या मैदानावरती काही वेगळेच खेळ रंगलेले होते. इथं पाहिलं तर विद्यार्थी आणि यांच्यामध्ये सोबत चक्क शिक्षक, म्हणजे तसं नेहमीच असतं आमचं की विद्यार्थ्यांच्यामध्ये स्वतः शिक्षक आम्ही इन्व्हॉल्व होतच असतो. तर इकडच्या बाजूला आहेत आदरणीय हिप्परगे सर, आदरणीय कुंभार सर आणि तेवढ्याच पट्टीचे तेवढ्याच जोरदारपणे त्यांना साथ देणारे पलीकडं पाटील सर आणि उमेश सर. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्यामध्ये जाऊन ते प्रत्यक्ष खेळत असतात. तर मला सांगायचं हे होतं की आपण आपल्या KM शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सगळ्याच गोष्टी प्रॉपर करून घेत असतो विद्यार्थ्यांच्याकडून. इकडं बघा, खेळ आहे, मनोरंजन आहे, शिस्त आहे, अभ्यास आहे, संचलन आहे, अशा बऱ्याच गोष्टी आपण विद्यार्थ्यांच्याकडून प्रॉपर करून घेत असतो. अगदी त्यांच्याकडे लक्ष देऊन प्रत्येक शिक्षक आम्ही तेवढंच तळमळीनं आपण इथं त्यांची कामं पूर्ण करत असतात. आणि हे देखील तुम्ही इथं पाहतच असाल. तर बघा, तुम्हाला कसं वाटते की आपली ही प्रशाला कशा पद्धतीनं आहे. आणि निश्चित मला आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं मला सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.